प्रसारित करीत आहोत हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. विषय वंध्यत्व निवारण आणि ॲडव्हान्स IVF टेस्ट ट्यूब बेबी उपचार. सहभागी तज्ज्ञ वंध्यत्व निवारण आणि स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर झेलम देशमुख. सूत्रसंचालन ज्योती हातेकर. तांत्रिक सहाय्य वकार अहमद. सादर करते सूरज गोळे. या कार्यक्रमाला प्रायोजकत्व लाभलं आहे सतीश सहस्त्रबुद्धे यांचं. देशमुख मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, रामदास पेठ, स्टेट बँक समोर, बिर्ला रोड, अकोला. देशमुख हॉस्पिटलला उपलब्ध सुविधा: सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी अत्याधुनिक सुसज्ज असे 2 ऑपरेशन थिएटर, सर्जरी विभाग सुविधा, कॅन्सर निदान आणि सर्व प्रकारच्या कॅन्सरच्या शस्त्रक्रिया, किमोथेरपी, सर्व प्रकारच्या लेप्रोस्कोपिक सर्जरी, बिन टाक्याच्या शस्त्रक्रिया, अपेंडिक्स साधे आणि फुटलेले अल्सर आणि हर्निया, कुत्र्याच्या लाळीपासूनच्या गाठी, गर्भाशयाची थैली आणि मुतखड्याचे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया, स्तनांच्या साध्या आणि कॅन्सरच्या गाठीची शस्त्रक्रिया, अत्याधुनिक मॉड्युलर ICU आणि NICU व्हेंटिलेटरची सोय, बालरोग विभाग सुविधा, कमी दिवसाच्या बालकाची विशेष वातानुकूलित व्यवस्था, लसीकरणाची सोय, फोटोथेरपी, सर्वो कंट्रोल इन्क्युबेटरची सोय, नेब्युलायझर थेरपी, एक्सचेंज ट्रान्सफ्युजनसाठी विशेष सोय, अति आजारी बालकांसाठी अतिदक्षता विभाग. अधिक माहितीसाठी 8007577677 या मोबाईल क्रमांकावरती आपण संपर्क साधू शकता. हॅलो डॉक्टर, आरोग्यविषयक शंकांचं थेट डॉक्टरांकडून निरसन. हॅलो डॉक्टर. श्रोतेहो नमस्कार. हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करते आहे. आज वंध्यत्व निवारण आणि ॲडव्हान्स IVF टेस्ट ट्यूब बेबी उपचार याविषयी आपण आपले प्रश्न विचारू शकता. आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये वंध्यत्व निवारण आणि स्त्री रोगतज्ञ डॉक्टर झेलम देशमुख उपस्थित आहेत. नमस्कार डॉक्टर. नमस्कार आकाशवाणी आणि नमस्कार श्रोतेहो. मी डॉक्टर झेलम देशमुख. मी अकोला शहरामध्ये गेले 15 वर्ष गायनेकॉलॉजिस्ट म्हणून काम करते आहे. तर गायनेकॉलॉजीमध्ये मी अनेक पद्धतीची काम करते. मी एक इन्फर्टिलिटी स्पेशालिस्ट आहे. मी फिटल मेडिसिन कन्सल्टंट आहे. आता आजचा आपला विषय आहे ते म्हणजे वंध्यत्व निवारण आणि त्याच्या संबंधी टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. सुरुवातीलाच आपल्याला कॉल आला आहे, आपण कॉल घेऊया. अकोला केंद्र आणि हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी वाशिम जिल्हा तालुका मंगळूरवरून गोपाल हिवराळे बोलतो. हां गोपाल भाऊ, तुमचं कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. नमस्कार मॅडम. हां बोला मॅडम. गॅस्ट्रिक सर्जरी म्हणजे नेमकं काय, व्याख्या कशी करता येईल? मला ऐकून येत आहे, परत एकदा रिपीट कराल का? टेस्ट ट्यूब बेबी बद्दल विचारता का? टेस्ट ट्यूब बेबी. हां त्याच्याबद्दल मला असं विचारायचं आहे मॅडम की त्याची व्याख्या नेमकी कशी करता येईल आणि ते एखाद्या पेशंटला करणं गरजेचं असतं का? कोणत्या पेशंटला करणं गरजेचं असतं? ओके, तर आपण पहिलं बोलूया आता टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे काय, है ना? तर आज म्हणजे हा जो महिना आहे जुलै महिना, तर 1978मध्ये 25 जुलैला पहिलं टेस्ट ट्यूब बेबी जन्माला आलं, लुई ब्राऊन म्हणून. तर तेव्हा काय झालेलं की ते जे बाळ आहे ते त्यांनी आईचं स्त्रीबीज आणि वडिलांचं पुरुष बीज म्हणजे स्पर्म्स हे एकत्र ठेवले. त्याच्यातनं एक एम्ब्रिओ बनला आणि तो टेस्ट ट्यूब बनला, म्हणून त्याला टेस्ट ट्यूब बेबी नाव पडलं. असं झालं आहे. तर आपण काय करतो टेस्ट ट्यूब बेबीमध्ये की ज्या आई आणि वडिलांना म्हणजे ज्या जोडप्याला लग्नाच्या 1 वर्षानंतर स्वतःहून ट्राय करूनसुद्धा जर बाळ होत नसेल तर ह्यांना आपण इन्फर्टिलिटीची ट्रीटमेंट म्हणजे वंध्यत्वाची ट्रीटमेंट देतो. ओके. आणि ज्यांना साध्या ट्रीटमेंटने प्रेग्नन्सी राहत नाही त्यांचं काहीही कारण असू शकतं, म्हणजे आईमध्ये काही कमी असू शकते, वडिलांमध्ये काही कमी असू शकते, किंवा काहीच कारण नाही आहे तरी 7-8 वर्ष बाळ होत नाही आहे, अशा लोकांना आपण टेस्ट ट्यूब बेबी ऑफर करतो. आता टेस्ट ट्यूब बेबीमध्ये काय करतो आपण की आईचे चांगले बीज मिळायला पाहिजेत म्हणून आईला इंजेक्शनं चालू करतो आणि अंडर ॲनेस्थेशिया म्हणजे भूल देऊन आपण ती बीजं काढतो बाहेर. आणि बाहेर IVF लॅबमध्ये आपण मिस्टरांचे जे स्पर्म्स आहेत, बरोबर आहे की नाही, ज्याला शुक्राणू म्हणतात मराठीमध्ये, ते आपण त्या बीजामध्ये टाकतो, स्त्री बीजामध्ये टाकतो. आणि ते टाकण्याच्या अनेक पद्धती असू शकतात. तर सायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन, ज्याला ICSI म्हणतात, तुम्ही खूप ऐकलं असेल त्याच्याबद्दल. तर इट इज द ॲडव्हान्स ट्रीटमेंट जी आपण करतो.
तर ते करून मग आपण ते बेबीज बनवतो, याला एम्ब्रिओ म्हणतात. ओके. तर हॅलो, हा, मला दुसरा प्रश्न असा आहे मॅडम, बोला. की हे जे प्लॅस्टिक ट्यूबच्या माध्यमातून तयार होतात, ते दिव्यांग होऊ शकतात का दिव्यांग? टेस्ट ट्यूब ह्याच्यानी जे फॉर्म झालेले एम्ब्रिओ असतात, बरोबर आहे की नाही, त्याच्यामध्ये दिव्यांग होण्याची शक्यता जेवढी नॉर्मल प्रेग्नन्सीमध्ये आहे तेवढीच आहे, नंबर 1. कारण की अल्टिमेटली काय असतं की जे बाळ बनतं आहे ते तुमच्या स्त्री बीजानी आणि पुरुष बीजानी बनणार आहे, बरोबर आहे की नाही. तर त्याच्यामध्ये जी अनुवांशिकता का असणार आहे, जर तुम्हाला स्वतः नॅचरल पण बाळ झालं असतं त्याची जेवढी असती तेवढीच या IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबीच्या बाळांमध्ये असते. धन्यवाद मॅडम, खूप छान माहिती मिळाली मला. थँक्यू. आपल्या सहभागासाठी धन्यवाद. ओके, नमस्कार. नमस्कार. मॅडम, आपली सुरुवात झालेली आहेच की वंध्यत्व म्हणजे काय, तर आपण या वंध्यत्वाची कारणं सांगूया ना, की स्त्रियांमध्ये काय कारणं असतात आणि पुरुषांमध्ये काय कारणं आढळून येतात आपल्याला. नंबर 1 तर वंध्यत्व म्हणजे इन्फर्टिलिटी. आता हा शब्द सगळ्यांना माहीत आहे. तर इन्फर्टिलिटीची कारणं अनेक असू शकतात. तर ढोबळमानाने आपण 3 गोष्टींमध्ये ती करतो डिवाईड. एक तर फिमेल फॅक्टर, मेल फॅक्टर आणि अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी. फिमेल फॅक्टर म्हणजे स्त्रियांमध्ये काही कमतरता राहू शकते. तर ह्याच्यातलं आजकाल दिसणारं म्हणजे 2 इम्पॉर्टंट आहेत. एक तर पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम किंवा त्याचं नवीन टर्मिनॉलॉजी जे झालेलं आहे ते म्हणजे PMOS. आणि दुसरं आहे की प्रिमॅच्युअर ओव्हेरियन फेल्युअर. तुम्ही मला विचाराल की सर्वात चांगलं कुठलं, तर मी म्हणेल PCOS है ना, कारण की त्याच्यामध्ये मी काही नाही काहीतरी करू शकते. पण प्रिमॅच्युअर ओव्हेरियन फेल्युअर म्हणजे आपली जी बीजांड आहेत ती कमी काम करायला लागली आहेत आणि दॅट इज अ बिग चॅलेंज फॉर ऑल ऑफ अस. दुसरं कारण आहे मेल फॅक्टर. मेल म्हणजे काही पुरुषांमध्ये काही कमी आहे का म्हणून होऊ शकतं का. तर ह्याच्यामध्ये जे शुक्राणू असतात है ना, त्याच्यामध्ये त्याची संख्या कमी असणे, त्याची मोटिलिटी कमी असणे, हे अनेक कारणं असू शकतात. आणि तिसरं म्हणजे अनएक्सप्लेन्ड, काही कारण नाही म्हणून प्रेग्नन्सी राहत नाही. याबद्दल बोलूया. आधी कॉल घेऊया. ओके. हॅलो, आकाशवाणी अकोला केंद्र आणि हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग, बोला. माझा प्रश्न असा होता की टेस्ट बेबीच्या नेहमी जुळीच मुली जन्माला येतात का? अच्छा, टेस्ट ट्यूब बेबीच्या उपचाराने कायम जुळी मुलं जन्माला येतात का, असं यांना विचारायचं आहे. आपण काय सांगू यांना? खूप छान क्वेश्चन तुम्ही विचारला आहे. आपण टेस्ट ट्यूब बेबीमध्ये काय असतं की आपण किती एम्ब्रिओज टाकू तेवढी बाळं जन्माला येऊ शकतात, बरोबर आहे की नाही. आता ह्याच्यासाठी अनेक गोष्टी आजकाल जगामध्ये चालू आहेत की शक्यतो आपण एकच एम्ब्रिओ ट्रान्सफर करत नाही. आपण साधारणतः 2 किंवा 3 एम्ब्रिओ ट्रान्सफर करतो. ट्रान्सफर म्हणजे गर्भाशयामध्ये आपण ते 2 किंवा 3 बीजं सोडतो. ओके. तर जेव्हा आपण 2 किंवा 3 बीजं सोडतो तेव्हा जुळं जन्माला येण्याचं प्रमाण जास्त असतं. पण जर आपण आजकाल जे नवीन पद्धती आलेल्या जे आम्ही आता करत आहोत ते म्हणजे आपण काय करतो की एक चांगलं बाळ पण ते टेस्ट केलेलं असतं, याला सिंगल एम्ब्रिओ ट्रान्सफर म्हणतात. तर ते आपण केलं तर एकच बाळ जन्माला येतं, असं आहे. तर त्याचा ऑब्व्हियसली खर्च जास्त असतो. इट इज अ स्पेशलाइज्ड ट्रीटमेंट है ना, कारण की त्याच्यासाठी आपल्याला ब्लास्टोसिस्ट कल्चर करायला लागतं आणि त्याच्यानंतर चेक करून मग टाकायला लागतं, असं आहे. तर मुंबई पुण्याकडे किंवा सगळीकडे हे खूप आता सर्रास चालू झालेलं आहे. पण त्यांनी आपल्या पूर्ण ट्रीटमेंटचा खर्च वाढतो आणि म्हणून केवळ अकोल्यामध्ये ते जास्त ॲक्सेप्टेड नाही आहे. अच्छा. आणि मॅडम त्याच्यामध्ये फक्त मुलंच जन्माला येतात असं काही आहे का? असं गैरसमज आहे की टेस्ट ट्यूब बेबीमध्ये फक्त मुलंच येतात जन्माला? मुलगा आणि मुलगी हे कधीही म्हणजे कसंही जन्माला येऊ शकतात. टेस्ट ट्यूब बेबीचा आणि मुलगा आणि मुलगीचा काहीही संबंध नाही आहे. आपल्या सहभागासाठी धन्यवाद. आपण वंध्यत्वाची जी कारणं आहेत त्या संबंधात बोलत होतो. तर शक्यतो खूप सारे जे कपल्स आहेत, जोडपी आहेत, त्यांना अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी हा प्रकार असतो. म्हणजे सगळं ठीक आहे मॅडम तरी आम्हाला बाळ होत नाही आहे, मग आम्ही कधीपर्यंत वाट बघायची, हा एक खूपच इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर असे अनेक जोडपी येतात न, लग्नाला 7 वर्ष 8 वर्ष झाली आहेत बुवा, आता वय वाढत चाललं आहे तरीही बाळ होत नाही आहे. तर ह्या लोकांमध्ये
काही ना काहीतरी अंडरलाईन प्रॉब्लेम असतो आणि जो कदाचित आपल्याला ढोबळमानाने पटकन समजत नाही, पण त्याचे स्पेशलाइज टेस्ट आहेत. आपण कॉल घेऊया. हॅलो, हॅलो. आकाशवाणी अकोला केंद्र आणि हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. हे आपलं काय नाव आहे? माझं नाव रीता किसन पेंढारकर. हां, ताई आपल्याला काय प्रश्न विचारायचा आहे? टेस्ट ट्यूब बेबी बद्दल. विचारा, डॉक्टर ऐकतायत. हॅलो, नमस्ते डॉक्टर. नमस्ते रीताताई, बोला. माझा असा प्रश्न होता की जसं वयाच्या कोणत्या वर्षी हे म्हणजे करणं होईल, यशस्वी होईल? कारण कधी कधी कसं आहे, आता लेकरं लवकर होत नाहीयेत ना, बरोबर आहे. म्हणजे हा जनरेशनचा प्रॉब्लेम येते ना, तर त्याच्यामुळे आता हे म्हणजे यशस्वी आता 40 नंतर. कारण मी असे 1-2 एक्सपिरियन्स बघितले आहेत की 40 नंतर, कोणी म्हणे 40 नंतर, 35 नंतर, किंवा मग कोणी अचानक म्हणजे लगेच डॉक्टर सजेशन देतात की बरोबर करा आहे. म्हणून. तर तर हे कोणत्या? रीताताई, हां, आपण एक खूप छान प्रश्न विचारलेला आहे की आपल्याला कधी ठरवायला पाहिजे की आपल्याला स्पेशलाइज ट्रीटमेंटची गरज आहे. तर हे प्रत्येक जोडप्याच्या कंडिशनवरती ठरतं. आजकाल काय झालं आहे की लग्न उशिरा होत आहेत, पाळणा लवकर नाही पाहिजे, असं अनेक जे जोडपी आहेत जी म्हणजे जॉब करत आहेत किंवा परदेशी जायचं असतं, आपले जॉब अपॉर्च्युनिटीज असतात आणि खूप सारं काय काय असतं. तर त्यामुळे पाळणा लांबवला जातो आणि मग त्याच्यामध्ये वय निघून जातं. ओके. तर भारतीय स्त्रियांमध्ये युजली काय होतं की ओव्हेरियन एजिंग याला म्हणतात, की आपलं वय लवकर आपल्या हातातनं निसटत आहे. हे स्पेशली भारतीय स्त्रियांमध्ये आहे. जर तुम्ही अमेरिकेत गेलात, UK मध्ये गेलात, तर त्यांचे जे ओव्हरीज जे आहेत त्या उशिरा एज होतात. त्याच्यामुळे भारतीय स्त्रियांमध्ये प्रेग्नन्सी लवकर होते. 30मध्ये तरी व्हायला पाहिजे आणि 35 नंतर आपलं जे प्रेग्नन्सी राहायचं जे प्रमाण आहे ते ड्रास्टिकली कमी होतं. तर आता ही जी गोष्ट आहे ही आपण आपल्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे एकदा जाऊन बघायला पाहिजे की आपल्याला प्रेग्नन्सी लवकर नको आहे, तर आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आहे ना, नंबर 1 तर. मग आपण उगाचच थांबतो आहे आणि नंतर 2-4 वर्षांनी कळतं, अरे बापरे, प्रेग्नन्सी आता राहणं डिफिकल्ट झालं आहे. बरोबर आहे. दुसरा प्रश्न आहे की कधीपर्यंत प्रेग्नन्सी ठेवू शकता तुम्ही, है ना. तर असे आमच्याकडे अनेक आई वडील येत आहेत की त्यांच्यामुळे नाही, पण काही कारणांमुळे त्यांना उशिरा प्रेग्नन्सी ठेवायची आहे, 47व्या वर्षी, 48व्या वर्षी. तर आपण म्हणजे आमच्याकडे अगदी 48व्या वर्षी बाईचं पण बाळ झालेलं आहे. तर बेसिकली काय आहे की प्रेग्नन्सी लॉनुसार एक 50 वर्ष वय दिलेलं आहे बाईसाठी आणि 55 वर्ष दिलेलं आहे मिस्टरांसाठी. तर ते नॅचरल प्रेग्नन्सीकडे जाऊ शकतात थ्रू IVF म्हणून. पण आता डॉक्टर सहसा म्हणजे नॅचरल प्रेग्नन्सी तर कमीच म्हणायले की आता 40 नंतर तर शक्यच नाहीये. डायरेक्ट त्यांनी हेच पर्याय दाखवायले की टेस्ट ट्यूब बेबी हा योग्य बरोबर आहे, पर्याय आहे. कारण की 40 वर्षानंतर स्वतःचे बीज एकदमच नाही दिसत ताई. त्यामुळे असे खूप सारे जे आईवडील आहेत ते डोनर प्रोग्रामकडे जातात. म्हणजे एखाद्या डोनरचं आपण oocyte घेऊ शकतो किंवा डोनरचं स्पर्म्स घेऊ शकतो. नॅचरल स्वतःचं होण्याची शक्यता खूप कमी होऊन जाते, कारण की त्याच्यामध्ये 2 गोष्टी असतात. एक तर आपले बीजं खूप कमी असतात, स्त्री बीजं, आणि दुसरी गोष्ट अशी असते की स्त्री बीजं जरी अवेलेबल असले तरी त्याच्यामध्ये ॲबनॉर्मलिटी येण्याचा चान्स खूप असतो. त्याच्यामुळे शक्यतो आपण 40 नंतर डोनर प्रोग्रामचा भर देतो. पण स्वतःचे स्त्री बीज चांगल्या क्वांटिटीमध्ये असतील आहे तर मग आपण सेल्फ सायकल पण करू शकतो. ताई आपल्याला आणखीन काही आणि विचारायचं? आता एक आणखीन विचारायचं होतं हा, विचारा. की जर म्हणजे आता जसं हे वयाच्या 40 नंतर यशस्वी होणं शक्य आहे की नाही, पण याला जर आपण लवकरात लवकर म्हणजे जर केलं 30 वर्षाच्या आत, किंवा जर काही प्रॉब्लेम असलं म्हणजे नॅचरली होत नाहीये, कोणाला कोणत्या कपलला लवकर पाहिजे, तर यशस्वी होते का? कारण सहसा एका पहिल्या अटेम्प्ट मध्ये यशस्वी होत नाही. जर वय कमी असेल तर होते का, माझं हे म्हणणं आहे. पहिल्या अटेम्प्टमध्ये यशस्वी होणे किंवा नाही होणे हे त्या जोडप्यावरती आहे. म्हणजे त्यांच्या काय कंडिशन्स आहेत ते आत्ता कुठे आहेत हे जाणणं जरुरी आहे. एखादी बाई, एखादी 30 वर्षाची बाई आणि एखादी 50 वर्षाची बाई पण सेम दिसू शकतात. आजकाल रिजनरेटिव्ह मेडिसिन्स खूप आहेत, बरोबर आहे की नाही.
आणि हे सेम त्या बाईच्या बीजांडा म्हणजे ओव्हरीवरती पण अवलंबून आहे आणि स्पर्म्सवरती अवलंबून आहे. त्याच्यामुळे जी ट्रीटमेंट पहिल्या सायकलमध्ये पॉझिटिव्ह येणं की नाही हे सगळं त्या जोडप्याच्या अंडरलाईन फॅक्टर्सवरती अवलंबून करतं. ओके, ठीक आहे. थँक्यू. ओके. गीताताई, आपल्या सहभागासाठी धन्यवाद. ओके, थँक्यू. डॉक्टर, आपण इतर कारणं सांगणार होतो. वंध्यत्वासाठीची जी कारणं आहेत त्या बाबतीत आपण बोलत होतो. बरोबर आहे. तर सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट जी आहे आजकाल दिसते आहे ती म्हणजे अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी. आणि आत्ताच आपल्या एका श्रोत्यांनी आपल्याला प्रश्न विचारलेला की एक्झॅक्टली वयाचा काय संबंध आहे है ना. तर वयाचा हा असा संबंध आहे की जसं आईचं आणि वडिलांचं वय वाढतं है ना, तसं त्या स्पर्म आणि ओवम ह्याच्यामध्ये ॲबनॉर्मॅलिटी येण्याचा चान्स वाढतो है ना. जसं आपण 30व्या वर्षी प्रेग्नन्सी राहील, 35व्या वर्षी राहील, तर 30व्या वर्षी किती चान्स असतो है ना, तर तो आहे साधारणतः एक 400मध्ये 1. म्हणजे 400 स्त्रिया प्रेग्नंट असतील 30 वर्षाच्या, तर त्याच्यापैकी एकीला ॲबनॉर्मल बाळ होण्याचा चान्स आहे. हा 35व्या वर्षी किती असतो, तर 50मध्ये 1 इतका तो वाढून जातो है ना. तर 35व्या वर्षी 250मध्ये 1 इतका तो वाढून जातो. आणि 40व्या वर्षानंतर हा चान्स किती असतो, तर 50मध्ये 1. म्हणजे 50 स्त्रिया 40 वर्षाच्या जर प्रेग्नंट असतील तर त्याच्यापैकी एकीला ॲबनॉर्मल बाळ होणे आहे. तर बेसिकली काय आहे की आपण वर्षानुवर्ष वाया घालवतो आपले कधी कधी विचार करत की आता राहून जाईल आहे, बघूया पुढे बघूया. ठीक आहे, तर आपल्याकडे खूप चांगल्या ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत आजकाल. आपल्याला तज्ज्ञांचा सल्ला घेणं खूपच जरुरी आहे इन्स्टेड ऑफ जस्ट वेटिंग. आणि आपण आजकाल गुगलला जेमिनायला विचारतो किंवा ChatGPTला विचारतो व्हॉट शुड आय डू. बेसिकली काय आहे, आपल्या स्वतःच्या तपासण्या नीट करून घेणं आहे ना, एक्झामिनेशन करून घेणं, आत्ता सध्या आपण कुठे आहेत हे जाणून घेणं हे खूप जरुरी आहे. आणि जसं आपण मोबाईल घ्यायला जातो तेव्हा बघतो की आपल्याकडे 10 मोबाईल समोर आहेत, तरी आपल्या गरजेचा मोबाईल आपण घेतो जो सर्वात चांगला असेल त्या ह्याला. तसं देर इज अ अप्रोच टू इट. सो तसा अप्रोच आपण सगळ्यांनी अवलंबला पाहिजे. मुख्यतः वंध्यत्वाची समस्या लक्षात आल्यानंतरही आता सगळ्यांना प्रश्न असतो की IVF जे आहे किंवा टेस्ट ट्यूब बेबी ट्रीटमेंट जी आहे तर ती काय असते नेमकी. खूप त्यांनी आत्ताच आपण फोन कॉल्समधनं ऐकलं की बरेच गैरसमज असतात, खूप काही काही ऐकलेलं असतं आणि ते गोंधळलेले असतात. तर आपण याबद्दल नेमकं काय सांगू की ही IVF ट्रीटमेंट काय असते. आता IVF ट्रीटमेंट म्हणजे काय असते, तर मी जसं पहिलं सांगितलं 1978मध्ये पहिलं बाळ जन्माला आलं, आजपासून 48 वर्षांपूर्वी. तसं जग बदलत चाललं आहे, तसं ही ट्रीटमेंट ही अनेक पद्धतीने सोफॅस्टिकेटेड आणि बदलत चाललेली आहे. बरोबर आहे. तेव्हा जे होते तेव्हा हॉर्मोनचे इंजेक्शनं वगैरे कमी पद्धतीचे होते. आता आपल्याकडे अतिशय सुंदर आणि चांगले हॉर्मोन्सचे इंजेक्शन्स अवेलेबल झालेले आहेत. पेनलेस इंजेक्शन्स पण आलेले आहेत, तशी सिस्टीम पण झालेली आहे. काही गोळ्या पण आलेल्या आहेत ज्या आपण वापरू शकतो. तर बेसिकली IVFमध्ये आपलं सिम्पल आहे, एखाद्या पेशंटनी आपली तयारी असेल आहे की आपल्याला टेस्ट ट्यूब बेबीकडे जायचं आहे त्यांच्या डॉक्टरांबरोबर सल्ला घेऊन, तर मग आपण त्यांची प्री ट्रीटमेंट करतो. का प्री ट्रीटमेंट करतो, कारण की आपल्याला चांगलं ओवम आणि चांगलं स्पर्म पाहिजे. बरोबर, आले आणि लगेच चालू केलं तर कदाचित आपल्याला चांगला रिझल्ट नाही मिळेल, कारण की जसं बीज असतं जे तुम्ही पेराल तेच उगवणार आहे हे नक्की लक्षात ठेवा. त्यामुळे पेरण्याचं जे आपलं बीज आहे ते चांगलं पाहिजे, तरच त्याच्यातनं चांगलं बाळ येईल. त्याच्यामुळे आम्ही प्री ट्रीटमेंट देतो पेशंट्सना, नवरा आणि बायको दोघांनाही. आणि आम्ही त्यांना IVF सायकलमध्ये रिक्रूट करतो. त्याच्यानंतर त्यांचे काही इंजेक्शनं चालू होतात. चांगले त्यांचे बीज बनले, त्याची क्वालिटी चांगली असेल तेव्हा आपण अंडर ॲनेस्थेशिया म्हणजे भूल देऊन स्त्री बीज काढतो आणि बाहेर टेस्ट ट्यूब बेबी लॅबमध्ये आपण बाळ बनवतो. आता हे बाळ बनवण्याची जी प्रक्रिया आहे ते अनेक पद्धतीची येते. त्याच्यामध्ये जगभरामध्ये ह्याच्यामध्ये अनेक गोष्टी नवीन नवीन होत आहेत की आता म्हणजे आपण आत्ता बोलतो आहे, पण आत्ता आमची एक खूप सुंदर कॉन्फरन्स चालू आहे लंडनमध्ये, त्याला एश्रे म्हणून म्हणतात. तर त्याच्यामध्ये एक नवीन चालू केलेल्या लोकांनी की दे कॅन इवन चेंज द मायटोकॉन्ड्रिया ऑफ द पेशंट. तर आपण काय करतो, जो शुक्राणू आहे तो आईच्या बीजामध्ये आतमध्ये टाकतो. तर ह्याला इक्सी म्हणून म्हणतात.
आणि ह्याचे सर्वात चांगले रिझल्ट्स आपल्याला देता येतात. आणि त्याच्यानंतर आपण जे बाळ बनवलं आहे ते कल्चर करतो. कल्चर म्हणजे ते काही त्याच्या पद्धती आहे, काही रिएजंट्स आहेत, त्याच्यामध्ये ते बाळ ठेवतो. ते ठेवण्याच्या पद्धती, त्याचं असेप्सिस, त्याच्यानंतर त्याच्यासाठी लागणारे इन्क्युबेटर, ह्याच्यावरती आपला IVFचा सक्सेस रेट असतो. कारण की शेवटी जे त्याचा न्यूट्रियंट्स आणि सगळं पाहिजे आहे आणि त्याच्यामध्येच आपण मेन हे होतं. तर त्याच्यासाठी आमच्यासाठी एक आहे की आम्ही ब्लास्ट कल्चरकडे जातो. ब्लास्ट कल्चर म्हणजे काय आहे? 5व्या दिवसाचा एम्ब्रिओ. तर बाळ बनल्यानंतर केवळ फर्टिलाइज होणं नाही, त्याच्यातनं ते बाळाची पुढची डेव्हलपमेंट दिसणं हे खूप जरुरी आहे. आणि नंतर जसं मी एका श्रोत्यांबरोबर बोलताना बोलले की तुम्हाला चेक करायचं असेल आनुवंशिकता, तर आपण ह्याच्यामध्ये एक टेस्ट करू शकतो. त्या ब्लास्ट जे बाळ बनलं आहे त्याचं एक सेल काढून आपण तपासायला पाठवू शकतो आणि ह्या बाळामध्ये काही ॲबनॉर्मलिटी आहे का नाही चेक करू शकतो. ह्याला PGTA म्हणून म्हणतात. आणि मग जे चांगलं बाळ आहे ते आपण आतमध्ये गर्भाशयात सोडू शकतो. याला सिंगल एम्ब्रिओ ट्रान्सफर म्हणतात. आता हे सगळे स्पेशल ट्रीटमेंट्स आहेत जे आपण आता अकोल्यामध्ये पण चांगल्या पद्धतीने अवेलेबल करू शकतो. त्याला कारण असं आहे कारण की द लॅब कंडिशन्स आर इम्प्रूव्हिंग नावडेज. सो लॅबमध्ये आपण मॉड्युलर IVFचा जसं आपण म्हणतो, म्हणजे मॉड्युलर फक्त शब्द नाही आहे, त्याच्यासाठी करण्यात येणारी खूप साऱ्या गोष्टी आहेत जे आपण केलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याकडे एक्सपर्ट एम्ब्रिओलॉजीची टीम येते आहे. अगदी चांगले एक्सपर्ट जे पुण्याहून येत आहेत आणि त्या टीमच्या जे आपण म्हणतो की नाही की जर तुम्ही डिसिप्लिन्ड असाल तर तुम्ही चांगला रिझल्ट देऊ शकता. बरोबर आहे की नाही? सो दॅट डिसिप्लिन हॅज टू बी मेंटेन. नंबर म्हणजे हे सगळे जे आपण उपचार सांगतो आहोत तर हे अत्याधुनिक टेस्ट ट्यूब बेबी ट्रीटमेंट जी आहे बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये मोडतात का? बरोबर एक्झॅक्टली. म्हणून तर आपल्याला अकोल्यासारख्या प्लॅटफॉर्ममध्ये सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी आपण आज देऊ शकतो आहे सगळ्यांना आणि त्याचा आपण सगळ्यांनी लाभ उठवावा असं मला वाटतं. जीवनशैली बदलल्यामुळे पण ह्या समस्या जास्त निर्माण झालेल्या आहेत का? हां, बरोबर आहे. आता आपण विचार केला तर आपल्या आयांच्या वेळेला काय परिस्थिती होती आणि आपल्या वेळेला काय परिस्थिती आहे. तर आजकाल म्हणजे हे केवळ माझं बोलणं असं नाही आहे, जे सिनियर गायनेकॉलॉजिस्ट आहेत जे गेले 40 वर्षांपासून प्रॅक्टिस करत आहेत तेही आपल्याला याला दुजोरा देतील आहे. तर पूर्वी प्रीमॅच्युअर ओव्हेरियन फेल्युअर वॉज नॉट अ कॉमन थिंग है ना. प्रीमॅच्युअर ओव्हेरियन फेल्युअर म्हणजे काय आहे की मी 30च वर्षाची आहे पण माझी प्रजनन क्षमता खूप कमी व्हायला लागली आहे आणि ह्याचं कारण आपली जीवनशैली आहे. जीवनशैलीमध्ये 2 गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. आपण आजकाल काय खातोय पितोय आणि दुसरी गोष्ट आहे की स्ट्रेसफुल लाईफ है ना, की आपल्या जीवनशैलीमध्ये अतिशय तणाव आहे आजकाल की स्त्रिया बाहेर पडत आहेत, स्त्रिया ऑफिसमध्ये करत आहेत, देर आर मल्टिपल जॉब्स, खाण्यापिण्याच्या वेळा नाही आहेत, एक्सरसाइज नाही आहे कदाचित. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्या आजकालच्या एन्व्हायरमेंटमध्ये अनेक टॉक्झिन्स पण आहेत ज्याच्यामुळे आपल्याला ओव्हरीवरती आपला परिणाम होतो आहे आणि आपली ओव्हरी लवकर त्याला उत्तर देते आहे की शी इज एजिंग फास्ट. आणि आजकाल सगळ्या ह्याच्यामध्ये जगभरामध्ये सगळ्यांना जर काही कसली काळजी असेल आहे तर ती आहे प्रीमॅच्युअर ओव्हेरियन एजिंगची. मला हे विचारायचं आहे की ही IVF ट्रीटमेंट आता आपण एका पेशंटनं आपल्या श्रोत्यांना सांगितलं मघाशी की पहिल्या प्रयत्नात का होणार नाही किंवा त्यांचंही म्हणणं होतं की 2-4 प्रयत्न आपल्याला लागतील. तर अशा वेळेला बरेचदा मानसिक खच्चीकरण पण होऊ शकतं. तर त्याच्यासाठी म्हणून काय आपण हे करतो पेशंटला? तर बेसिकली प्रत्येक पेशंटचं जे प्रेग्नन्सी आपण विचार केलं म्हणजे IVF सोडलं, नॉर्मल एक बाई आपल्यासमोर आलेली आहे 25-30 वर्षाची आहे आणि सगळं चांगलं आहे आणि अशा जर माझ्याकडे 100 मुली प्रेग्नंट होऊन आल्या, ओके, म्हणजे 100 मुली ट्रीटमेंट घेत आहेत तर त्याच्यापैकी फक्त 40 ते 50 मुलींनाच प्रेग्नन्सी राहील पहिल्या सायकलमध्ये. बरोबर आहे ना. हा नॅचरल आपला बॉडीचा हे आहे की प्रेग्नन्सी नॅचरल राहण्याची शक्यता पण 100% नाही आहे. ओके. तर बेसिकली काय आहे की आपण सगळं चांगलं केलं असलं तरीही एक प्रेग्नन्सी राहण्यासाठी अनेक गोष्टींची गरज आहे.
फक्त ते बीज कसं आहे ते नाही आहे, तर सॉईल इज ऑल्सो इम्पॉर्टंट. बरोबर आहे की नाही. आणि तिसरी गोष्ट, त्या सॉईलमधनं न्यूट्रियंट्स जात आहेत की नाही, म्हणजे ते गर्भाशय तयार झालं आहे की नाही हेही जाणणं जरुरी आहे, है ना. तर प्रेग्नन्सी राहण्यासाठी, प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह येण्यासाठी अनेक गोष्टींची गरज असते आणि त्या सगळ्या गोष्टी जवळून येऊन मग प्रेग्नन्सी शेवटी राहते. त्याच्यामुळे कुठल्याच ट्रीटमेंटचा अगर तुम्ही नॅचरल प्रेग्नन्सीसाठी जरी ट्राय करत असलात तरी त्याचा चान्स जो आहे तो मॅक्झिमम 50 to 60% वरती जाऊच नाही शकत, सगळं ठीक असेल तरी. तर तेवढाच IVFचा आहे, त्याच्यापेक्षा तर जास्त नाही आहे. बाकी सगळे जे लोक कमेट सांगतात आम्ही 100% रिझल्ट देतो वगैरे, तर ते पॉसिबल नाही आहे इव्हन नॅचरल प्रेग्नन्सीमध्ये. बरोबर आहे. म्हणजे नॅचरल प्रेग्नन्सी नाही आहे आणि फक्त तुम्हाला एक गरज म्हणून IVF करून घ्यावं लागतं, तर त्याची अशी खूप भीती बाळगण्याची गरज नाही. बरोबर. आणि हे महत्त्वाचे गैरसमज आजच्या कार्यक्रमातून आपण दूर करतो आहोत. डॉक्टर आजच्या कार्यक्रमामधून आपण वंध्यत्व निवारण आणि ॲडव्हान्स IVF टेस्ट ट्यूब बेबी उपचार या संबंधित श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना अगदी छान सोप्या अशा भाषेत उत्तरं दिलीत. त्यासाठी आकाशवाणी अकोला केंद्रातर्फे मी आपले आभार मानते आहे. श्रोते हो, आजचा कार्यक्रम आपण इथेच समाप्त करतो आहोत. पुन्हा आपण भेटणार आहोत पुढील कार्यक्रमात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. हॅलो डॉक्टर, आरोग्यविषयक शंकांचं थेट डॉक्टरांकडून निरसन. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाला प्रायोजकत्व लाभलं आहे सतीश सहस्त्रबुद्धे यांचं. देशमुख मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, रामदास पेठ, स्टेट बँक समोर, बिर्ला रोड, अकोला. देशमुख हॉस्पिटलला उपलब्ध सुविधा: सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी अत्याधुनिक सुसज्ज असे 2 ऑपरेशन थिएटर, सर्जरी विभाग सुविधा, कॅन्सर निदान आणि सर्व प्रकारच्या कॅन्सरच्या शस्त्रक्रिया, किमोथेरपी, सर्व प्रकारच्या लेप्रोस्कोपिक सर्जरी, बिन टाक्याच्या शस्त्रक्रिया, अपेंडिक्स साधे आणि फुटलेले अल्सर आणि हर्निया, कुत्र्याच्या लाळीपासूनच्या गाठी, गर्भाशयाची थैली आणि मुतखड्याचे दुर्बीनद्वारे शस्त्रक्रिया, स्तनांच्या साध्या आणि कॅन्सरच्या गाठीची शस्त्रक्रिया, अत्याधुनिक मॉड्युलर ICU आणि NICU व्हेंटिलेटरची सोय, बालरोग विभाग सुविधा, कमी दिवसाच्या बालकाची विशेष वातानुकूलित व्यवस्था, लसीकरणाची सोय, फोटोथेरपी, सर्वो कंट्रोल इन्क्युबेटरची सोय, नेब्युलायझर थेरपी, एक्सचेंज ट्रान्सफ्युजनसाठी विशेष सोय, अति आजारी बालकांसाठी अतिदक्षता विभाग. अधिक माहितीसाठी 8007577677 या मोबाईल क्रमांकावरती आपण संपर्क साधू शकता. या कार्यक्रमाला प्रायोजकत्व लाभलं होतं सतीश सहस्त्रबुद्धे यांचं. देशमुख मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, रामदास पेठ, स्टेट बँक समोर, बिर्ला रोड, अकोला. देशमुख हॉस्पिटलला उपलब्ध सुविधा: स्त्रीरोग विभाग सुविधा, अनुवंशिक आजारांसंबंधात मार्गदर्शन आणि प्रसूतीपूर्व गर्भनिदान, वेदना विरहित प्रसूती, स्त्रीरोग निदान आणि उपचार, प्रसूतीपूर्व आणि प्रसूती पश्चात चिकित्सा आणि उपचार, गर्भपिशवीच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, रजोनिवृत्ती मार्गदर्शन, वंध्यत्व निवारण, तपासणी आणि उपचार, IUI ची व्यवस्था, IVF आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, IVF ET इन विट्रो फर्टिलायझेशन, इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन, इंट्रायुटेराइन इन्सेमिनेशन, एम्ब्रिओ क्रायोप्रिझर्वेशन, डोनर ओसाइट प्रोग्राम आणि डोनर एम्ब्रिओ प्रोग्राम. अधिक माहितीसाठी 8007577677 किंवा 8007767757 या मोबाईल क्रमांकावरती आपण संपर्क साधू शकता. आताच आपण हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम ऐकलात. विषय होता वंध्यत्व निवारण आणि ॲडव्हान्स IVF टेस्ट ट्यूब बेबी उपचार. सहभाग वंध्यत्व निवारण आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर झेलम देशमुख. सूत्रसंचालन ज्योती हातेकर. तांत्रिक सहाय्य वकार अहमद. सादरकर्ते सूरज गोळे.